नमस्कार, मी शिल्पा नातू आपल्या सर्वांचं या कार्यक्रमात स्वागत करते. सध्या कोरोनाची साथ सगळीकडे आटोक्यात आणण्यासाठी बऱ्याच प्रमाणावर प्रयत्न चालू आहेत. या साथीचे परिणाम विविध क्षेत्रांवर झाले आहेत, अर्थात शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. 10वी-12वीचे आता निकाल लागलेले आहेत, जाहीर झालेले आहेत आणि 10वी-12वी नंतर नेमक्या कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा याबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात शंका कुशंका निर्माण झालेल्या असतात. त्यात अनेक शाखांचे प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाच्याही प्रवेश प्रक्रिया 10वी-12वी नंतरच्या विविध शाखांच्या सुरू झालेल्या आहेत. तर या प्रवेश प्रक्रियांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आमंत्रित केलं आहे तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संचालकांना डॉक्टर अभय वाघ सर यांना. नमस्कार. नमस्कार डॉक्टर, मी आपलं स्वागत करते. सर, पहिला प्रश्न मी असा विचारेन की 10वी-12वीचे निकाल लागलेत आणि प्रवेश प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयाची प्रवेश प्रक्रिया 10 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. तर ही प्रक्रिया नेमकी काय आहे हे सांगाल? सर्वप्रथम मॅडम, आपण बघितलं की या कोविडच्या प्रादुर्भावामुळे भारत देशच नाही तर अखंड जगामध्ये जवळपास सगळं जनजीवन असं विस्कळीत झालेलं आपण बघितलं. इकॉनॉमीचा प्रत्येक सेक्टरसुद्धा विस्कळीत झालेला आपण बघितला. आणि ह्या सर्व पार्श्वभूमीमध्ये मला कुठेतरी असं वाटायला लागलं की आपण एका हुका वर्ल्डमध्ये जगतोय की काय. हुका म्हणजे मला असं म्हणायचं आहे, इट्स अ ॲक्रॉनियम फॉर VUCA. V इज व्होलॅटिलिटी, U इज अनसर्टॅनिटी, C इज कॉम्प्लेक्सिटी अँड A इज ॲम्बिग्युइटी. म्हणजे बघा तुम्ही, ही जे 4 शब्द तुम्ही जर बघितली तर खरंच एवढी अनिश्चितता आपल्या भोवती सगळ्यांची आपण अनुभवली, आपणच काय अखंड जगाने अनुभवली. आणि या पार्श्वभूमीवर मग या हुका जगातनं बाहेर यायचं असेल तर त्याचं काय सोल्युशन असलं पाहिजे. तर माझ्या दृष्टीने आणि आमच्या संचालनाच्या दृष्टीने आम्हाला असं वाटतं की स्वतःचा चेंज आणि स्वतःच्या कॉम्पिटन्सी सेट्समध्ये आपण स्किल्स कसे आणू शकतो एव्हरीडे आणि बदलू शकतो, तर आपण काहीतरी या हुका वर्ल्डमधनं बाहेर येण्याचा प्रयत्न करू शकू. आणि हाच कदाचित हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजे तंत्रशिक्षण संचालनालयाने आता आमच्या ज्या प्रवेश प्रक्रिया सुरू होणार होत्या तर त्या प्रवेश प्रक्रिया या कोविडच्या प्रादुर्भावामुळे आपण त्यात काय चांगलं करू शकू. त्यात विद्यार्थ्यांना पूर्वी आपण ऐकायचो की प्रत्येक सेंटर्सवर मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या असायच्या आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना मग आता हे सोशल डिस्टन्सिंग कसं होणार हा मोठा प्रश्न आमच्यासमोर होता. आणि म्हणून आम्ही अतिशय एक नवीन असा अनोखा प्रयोग महाराष्ट्रात राबवला. मला असं वाटतं की महाराष्ट्र हे अग्रेसर आणि पहिलंच राज्य असेल कदाचित हा प्रयोग राबवणारं. आणि तंत्रशिक्षण संचालक म्हणून मला ते सांगायला आनंद होतोय की आपण यावर्षी एक ब्लेंडेड अप्रोच घेऊन या प्रवेश प्रक्रियेला बघितलं. आता ब्लेंडेड अप्रोच म्हणजे काय की आपण 2 पद्धतीने प्रवेश प्रक्रिया यावर्षी दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांना ओपन ठेवले. पहिला पर्याय होता आपल्यासमोर की ई स्क्रुटिनी म्हणजे इलेक्ट्रॉनिकली स्क्रुटिनी आपण करूया जेणेकरून विद्यार्थ्यांची गर्दी सेंटर्सवरची कमी करता येईल आपल्याला. आणि दुसरी आपली पर्याय होती प्रत्यक्ष स्क्रुटिनी. आता ई स्क्रुटिनी म्हणजे काय तर विद्यार्थ्यांना ते कळावं म्हणून मी 2 शब्द त्याच्याबद्दल बोलू इच्छितो. आपण असं केलेलं आहे की 10वी आणि 12वी नंतरचे जे प्रवेशाची खूप मुलं आहेत त्यांना आपण तो जिथे कुठे मुलगा असेल त्याच्या घरी जर कम्प्युटर म्हणजे संगणक असेल किंवा त्याच्या नातेवाईकांकडे असेल किंवा तो सायबर कॅफेच्या जवळ राहत असेल तर त्याने कम्प्युटरवरून तो त्याचा अर्ज भरू शकतो, रजिस्ट्रेशन करू शकतो, अर्ज भरून त्याचे डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतो. आणि त्याची स्क्रुटिनी करण्यासाठी त्याला जे रांगा लागायच्या त्या न करता आता आम्ही इलेक्ट्रॉनिकरित्या एक स्क्रुटिनी त्याची करणार आहोत व्हर्च्युअली, जेणेकरून विद्यार्थ्याला कुठे जाण्याची गरज नाही. अशा विद्यार्थ्याला म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल, स्वतः त्याला करता येईल. करेक्ट. दुसरं आम्ही यातच एक सुविधा विद्यार्थ्यांना अशी एक उपलब्ध करून दिली की ज्या प्रत्येक मुलाकडे संगणक नसतो मग तो कसं करणार. तर आजकाल स्मार्टफोनचा वापर सगळीकडे होतो. अगदी खेड्यापाड्यात सुद्धा जर बघितलं तर प्रत्येकाकडे आजकाल व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि या माध्यमातून आपल्याला स्मार्टफोन दिसतात. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण कोविडमुळे जर आपण स्मार्टफोनवरून विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करूया, त्याबरोबर त्याचा अर्ज पण भरूया आणि अर्ज भरण्याच्या बरोबर त्याची पूर्ण प्रक्रिया जर आपण स्मार्टफोनवरून राबवली, त्याचे अपलोडिंग ऑफ डॉक्युमेंट सुद्धा जर करू शकलो तर ही अतिशय इफेक्टिव्ह मेथड होईल
आणि आपण जे आपण करोना योद्धा म्हणतो तर त्या दृष्टीने आमचं कॉन्ट्रीब्युशन समाजाला हे होऊ शकेल ही त्यामागची संकल्पना डायरेक्टरेटची आम्ही ठेवली. आणि मला सांगायला आनंद होतो की ही ई स्क्रुटिनी आमची अतिशय पॉप्युलर, कारण आपलं 10 तारखेपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली होती. मध्यंतरीच्या काळात पाऊस वगैरे होता बराचसा एक आठवडाभर, आणि 25 पर्यंत आपण त्यात डेट दिलेली होती. ती आजच आम्ही शासनाशी बोलून माननीय मंत्री महोदय उदय सामंत साहेबांनी पण आम्हाला एक सांगितलेलं आहे की आपण या विद्यार्थ्यांच्या काही जे सर्टिफिकेट्स अजून यायचे राहिलेले आहेत, नॉन क्रिमिलियर असेल आणि इतर काही सर्टिफिकेट्स त्यांना जर हवे असतील तर त्यांना आपण वेळ देऊया, म्हणून आपण ही तारीख 4 सप्टेंबरपर्यंत आपण अजून विद्यार्थ्यांना वाढवून देतोय. तर आता ही स्क्रुटिनी करत असताना ई स्क्रुटिनी की ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे, संगणक आहे, तो करू शकेल. पण असे पण काही विद्यार्थी आमच्या पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतात की त्यांच्याकडे कुठली सुविधा नाहीये. अगदी म्हणजे आपण असं म्हणूया शेतकरी, अल्पभूधारक किंवा नोंदणीकृत मजूर आहेत, त्यांचे सुद्धा अशा पालकांचे सुद्धा विद्यार्थी आमच्याकडे येत असतात. आणि मग या मुलांकरता काय सुविधा असावी म्हणून आम्ही दुसरा एक पर्याय उपलब्ध करून दिला. त्याचं नाव ठेवलंय प्रत्यक्ष स्क्रुटिनी. म्हणजे विद्यार्थ्याने त्या सेंटरला अगदी, म्हणजे आम्ही महाराष्ट्रात आज 358 तालुके आहेत 36 जिल्ह्यांमध्ये, तर जवळपास आम्ही 340 तालुक्यांमध्ये आम्ही एकतरी सेंटर असावं असा प्रयत्न केला. आमच्या पॉलिटेक्निक्सलाच आम्ही सेंटर, फॅसिलिटेशन सेंटर म्हणजे सुविधा केंद्र असं संबोधलं, आणि तिथे ही व्यवस्था करून दिली की मुलाला जवळ ट्रॅव्हलिंग न करता, लॉकडाऊन जरी असलं किंवा काही इतर जरी प्रॉब्लेम असले तरी जवळच्या जवळ जाऊन विद्यार्थी तिथे जाईल. आमचे तिथले टीचर्स त्याला मदत करतील, त्याचा अर्ज भरून घेतील, रजिस्ट्रेशन करतील आणि त्याची सगळी प्रोसेस कंप्लीट करून घेतील. ही सगळी सेवा आम्ही निःशुल्क पद्धतीने विद्यार्थ्यांना यावर्षी द्यायचं ठरवलंय. आणि म्हणून मला सांगायला आनंद झाला की आजपर्यंत जवळपास 68,000 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले गेलेले आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये. त्यापैकी जवळपास 40,000च्या आसपास आता कन्फर्मेशन सुद्धा व्हायला लागलेले आहेत. कदाचित या मागच्या 8 दिवसाच्या पावसामुळे आणि कदाचित या सर्टिफिकेट्समुळे ते डिले झाले असतील, तर आपण आत्ता जी मुभा आपण त्यांना देतोय, आणि मला म्हणजे खात्री आहे की या सर्व प्रक्रियेमध्ये आपला विद्यार्थी हा डोळ्यासमोर ठेवून स्टुडंट सेंट्रिक अशी कशी सिस्टीम आम्हाला राबवता येईल या दृष्टीने आम्ही प्रामाणिक प्रयत्न यावर्षी केलेले आहेत. अच्छा, 68,000 म्हणजे चांगली संख्या आहे. हो, अतिशय चांगली संख्या. म्हणजे अजून आपले जर आता 10 दिवस आपण वाढवतोय तर मला म्हणजे खात्री आहे की जवळपास 90,000च्या आसपास आम्ही कदाचित पोहोचू, जास्त त्याच्यापेक्षा 1,00,000 आसपास सुद्धा आम्ही जाऊ. त्यामुळे अतिशय म्हणजे मी असं म्हणेन की इलेक्ट्रॉनिक स्क्रुटिनी आणि त्याच्याबद्दल प्रत्यक्ष स्क्रुटिनी हे जे ब्लेंडेड अप्रोच आम्ही जो आणला, त्यामुळे कदाचित समाजाला पण असं हे कुठेतरी वाटेल आणि त्यांनाही कुठेतरी या सोशल डिस्टन्सिंग, गर्दी टाळणे आपण ज्याला म्हणतो, लॉकडाऊनच्या परिस्थिती ज्या उद्भवलेल्या आहेत, त्यामुळे तो घरात बसून शांततेत त्याचा अर्ज भरू शकतो. बरं, जसं आपण सुरुवातीला उल्लेख केला की तंत्रशिक्षण संचालनालयाच्या प्रवेश प्रक्रिया, तर 10वी-12वी नंतर नेमके कोणते अभ्यासक्रम तंत्रशिक्षण संचालनालयात आहेत? 10वी नंतर आपल्याकडे मूळतः जो अतिशय पॉप्युलर प्रोग्राम आहे त्याला आपण तंत्रनिकेतन आहे, म्हणजे पॉलिटेक्निक्स म्हणजे पदविका, म्हणजे 10वी नंतरचा 3 वर्षाचा हा अभ्यासक्रम असतो. आणि महाराष्ट्रामध्ये आज जवळपास 378 इन्स्टिट्यूशन्स आहेत पॉलिटेक्निकच्या. म्हणजे तुम्ही बघा 358 मी तालुके म्हणलं म्हणजे ऑलमोस्ट लाईक तालुक्याला एक असा तो रेशो जातो. इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आणि काही आहेत अशा पद्धतीने, म्हणजे इथपर्यंत आपण पोहोचलो. त्यातले 42 हे गव्हर्नमेंटचे इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि त्यातल्या 17 इन्स्टिट्यूशन गव्हर्नमेंट एडेड आहेत आणि मग उर्वरित साधारण 320च्या आसपास ज्या असतील त्या अनएडेड इन्स्टिट्यूशन्स आहेत. तसं एक मोठं तंत्रशिक्षणाचं जाळं आपण या तालुक्यापर्यंत या पॉलिटेक्निकच्या निमित्ताने आपण तयार केलेलं आहे. तर त्या पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल मी सांगत असताना नक्कीच मला सांगायला आवडेल की आपल्याकडे नुसतं सिव्हिल, मेकॅनिकल, पॉलिटेक्निक असे प्रोग्राम नाही, तर 67 प्रकारचे आपण डिप्लोमास देतो. म्हणजे त्यात अगदी मायनिंग पर्यंत, प्रिंटिंग पर्यंत, टेक्सटाईल असे सगळे विविध कोर्सेस आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर विद्यार्थ्यांना मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इंजिनिअरिंग ह्या ज्या कोर ब्रांचेस आहेत, तर नेहमीच्या ब्रांचेस आपण ज्याला म्हणूया, त्यापेक्षा हटके आपण ज्याला म्हणतो अशा पण ब्रांचेस आपल्याकडे उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या
अंगीभूत असलेल्या कौशल्यांप्रमाणे त्यांनी ते सिलेक्ट करावेत, बरोबर. असं आम्हाला विद्यार्थ्यांना आवाहन करायचं आहे या निमित्ताने. म्हणजे त्याच्यात ते स्पेशलाइज होऊ शकते. हा, म्हणजे स्वतःचे असलेली कौशल्य ते खऱ्या रीतीने मग ते जागृत करून ते समाजासाठी एक चांगला इंजिनियर म्हणून बाहेर पडू शकतील, ही त्यामागची आमची संकल्पना. आणि थेट दुसऱ्या वर्षाचं काय? हे झालं मॅडम 10वी नंतरचं. आता दुसरा एक आमच्याकडे जो सेक्टर आहे तो 12वी नंतरचे अभ्यासक्रम. तर 12वी नंतरचे पण मूळतः 2 मोठ्या स्ट्रीम्स पॉप्युलर आहेत. एक आहे फार्मसी, म्हणजे 10वी नंतर मुलगा किंवा मुलगी 2 वर्षात तिला फार्मसी किंवा त्याला डिप्लोमा फार्मसी अशी पदविका आपल्याला देता येते. बरं. हो, अतिशय पॉप्युलर प्रोग्राम आहे हा सध्या. कारण तुम्ही मध्यंतरी शासनाने एक मोठा निर्णय घेतला, तुमच्या कानावर आला असेल कदाचित, की सगळ्या मेडिकल स्टोअर्स करता सुद्धा आता फार्मसिस्ट करता त्यांना लायसन्स लागतात. त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना ते लायसन्स मिळतात. त्यामुळे हा प्रोग्राम आमचा खूप पॉप्युलर आहे. 10वी नंतर आणि मुलगा 2 वर्षात एम्प्लॉयबल होतो आणि अतिशय पॉप्युलर 12वी नंतरचा असल्यामुळे आणि अतिशय चांगला प्रोग्राम. याला फार रिस्पॉन्स आहे. जागा अगदी म्हणजे मागच्या वर्षीच्या जर जागांची रिक्तता बघितली तर अगदी 1 किंवा 2% जागा रिक्त आहेत. इतका त्याला रिस्पॉन्स प्रचंड मिळाला आहे महाराष्ट्रात. याच्या सुद्धा जवळपास 418 इन्स्टिट्यूशन्स महाराष्ट्रात आहेत. 25,000 जागा उपलब्ध आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांचा. तर हा झाला एक 12वी नंतरचा. आणि दुसरा 12वी नंतरचा आपल्याकडे जो आहे तो आहे HMCT, म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट कॅटरिंग टेक्नॉलॉजी. आजकाल ज्या हॉटेल्समध्ये आपण फ्रंट ऑफिस म्हणूया किंवा त्यांचं किचन सांभाळणारे शेफ असतील असे म्हणूया, की असे विविध एम्प्लॉयबिलिटी देणारे जे कोर्सेस असतात ते हॉटेल मॅनेजमेंट कॅटरिंग टेक्नॉलॉजीचे विद्यार्थ्यांना हे प्रोग्राम्स केल्यानंतर यांच्या संधी उपलब्ध होत असतात. आणि म्हणून हा पण प्रोग्राम आमचा अतिशय पॉप्युलर आहे. तर असे हे 2 प्रोग्राम्स आमचे 12वी नंतरचे आहेत. आणि एक संवर्ग तुम्ही जो म्हणलात, की काही विद्यार्थ्यांना आपण 10वीच्या नंतर जे डिप्लोमा 3 वर्षाचा आहे म्हणजे पॉलिटेक्निकमध्ये, तिथं डायरेक्ट सेकंड इयरला आपण डायरेक्ट इंडक्शन करत असतो. त्याला लॅटरल एंट्री असं संबोधलं जातं AICTच्या परिभाषेत. आणि ती लॅटरल एंट्री आपण 10% इतकी सीमित AICTने ठेवलेली आहे. म्हणजे 60 जागा असतील तर 6 जागा आपण डायरेक्ट सेकंड इयरला भरतो. त्या 12वी नंतरचे विद्यार्थी इलिजिबल असतात. ज्याला 12वी सायन्स आहे आणि गणित घेतलेले ते विद्यार्थी असतात. 12वी टेक्निकलवाले विद्यार्थी असतात किंवा तुमचे ITI काही झालेले विशिष्ट ट्रेडवाले ते सुद्धा विद्यार्थी त्यात जाऊ शकतात. असे आपण MCVC झालेले विद्यार्थी त्यात डायरेक्ट सेकंड इयरला पॉलिटेक्निकच्या येऊ शकतात. तर असं एक ओपन असं केडर आपण याला म्हणतो. मल्टी एंट्री आणि मल्टी एक्झिट असं नावाची एक संकल्पना आपण त्यात ठेवलेली आहे, जेणेकरून विद्यार्थी त्याचा लाभ घेऊ शकतात. बरं, म्हणजे ह्या 3 प्रकारांचा तुम्ही आता उहापोह केलात, म्हणजे फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट आणि हे जे 6% 6 जागा 10%. खूप छान संकल्पना आहे ही. ई स्क्रुटिनी मला वाटतं पहिल्यांदाच राबवण्यात आली, कारण आधी असं काही नव्हतं. आधी प्रत्यक्षच सगळ्या गोष्टी होत होत्या. एक्झॅक्टली. ई स्क्रुटिनी बद्दल मी तुम्हाला आता सगळं डिटेल सांगितलेलेच आहेत. म्हणजे महाराष्ट्र राज्य हे खरं तर अग्रेसर ठरलेलं आहे की आपण पहिल्यांदा हा प्रयोग केला आणि तो सक्सेसफुल झाला. म्हणजे आज जवळपास, म्हणजे मी जर रेशो आपल्याला सांगायचा प्रयत्न केला तर 68,000 आत्ताच्या घटकेला मी जो आकडा बघितला, 68,000च्या वर जे काही रजिस्ट्रेशन झालेले आहेत त्यात जवळपास 55 ते 60% विद्यार्थ्यांनी ई स्क्रुटिनीचा पर्याय निवडला आहे. म्हणजेच पर्यायानं ही जी काही 68,000 विद्यार्थी जिथं कुठेतरी रांगा लावून किंवा असं करून प्रवेश घेणार होती, रजिस्ट्रेशन करणार होती, ती आता आम्ही त्यांना रोखू शकलो. हे त्याचं फलित आहे असं मला वाटतं कदाचित. आत्ता तुम्ही या ज्या सगळ्या शाखा सांगितल्यात त्या आत्ता तुम्ही इथे सांगितल्यात, त्यामुळे प्रेक्षकांना श्रोत्यांना कळतील. यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी, म्हणजे हे सगळे अभ्यासक्रम कळण्यासाठी असा काही संपर्काचा पत्ता किंवा संपर्काची वेबसाईट किंवा असं काही आहे का की जिथे विद्यार्थी पालक संपर्क साधू शकतील? हो मॅडम, आमची स्वतः संचालनाची म्हणजे डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, तंत्र शिक्षण संचालनाची अतिशय तुम्ही म्हणाल की आपण फ्रेंडली, म्हणजे कस्टमर फ्रेंडली अशी जी संकल्पना असते तशी आम्ही वेबसाईट एक हाय सर्च इंजिन वापरून तयार केलेली आहे. आणि www.dtmaharashtra.gov.in हे त्याचं संकेतस्थळ आहे. या dtmaharashtra.gov.in. तर या संकेतस्थळावर विद्यार्थ्याला सर्व माहिती उपलब्ध आहे. म्हणजे मी जे आत्ता कॉलेजेस सांगितली ते कुठे कुठे आहेत,
ते स्टेशनपासून किती अंतरावर आहे, ते बस स्टँड असेल तर बस स्टँडपासून किती अंतरावर आहे, तिथं विद्यार्थ्यांची सोय काय काय आहेत, किती ब्रांचेस तिथं सुरू आहेत, त्याची इंटेक किती आहे, हॉस्टेल असेल तर हॉस्टेलची इंटेक किती आहे, आणि ह्या ज्या फॅसिलिटेशन सेंटरबद्दल मी चर्चा केली, किंवा इत्थंभूत माहिती असलेली अतिशय, मी म्हणेन तुम्हाला की अशी वेबसाईट विद्यार्थ्यांनी आहेत, त्याचा त्यांनी लाभ घ्यावा. त्या वेबसाईटवर फॅसिलिटेशन सेंटरची यादी मिळेल. नोडल ऑफिसर्स आम्ही यावर्षी नेमलेले आहेत. प्रत्येक डिस्ट्रिक्टच्या गव्हर्नमेंट कॉलेजचा जो प्रिन्सिपल आहे त्यांना आम्ही या प्रक्रियेसाठी एक नोडल ऑफिसर म्हणून नेमलेलं आहे. ते सुद्धा ते मॉनिटर करत असणार आहेत सगळी प्रक्रिया. आमचे विभागाचे जॉईंट डायरेक्टर्स आहेत 6 विभागांमध्ये, ते सुद्धा ही प्रक्रिया स्वतःहून बघणार आहेत. आणि यासाठी विद्यार्थ्यांना आम्ही काही हेल्पलाईन स्पेशली तयार केलेल्या आहेत, आणि त्या हेल्पलाईन सुद्धा आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जर आपण या वेबसाईटवर विद्यार्थी जर गेले तर त्यांना ही सर्व माहिती अतिशय इझिली मिळू शकेल, जेणेकरून त्यांच्यात असणारे जे काही डाऊट्स असतील ते त्यातनं क्लिअर करता येतील. हेल्पलाईनवर ते संपर्क साधू शकतात, जेणेकरून त्यांना कुठच्याही प्रकारची अर्ज भरण्याच्या दृष्टीने असू देत किंवा आमच्या इतर योजनांची काही माहिती हवी असेल ती त्यांना उपलब्ध करून देता येऊ शकते. म्हणजे त्याच्यात संपर्कासाठी योग्य व्यक्ती आणि फोन नंबर या सगळ्याचा समावेश, सगळ्यांचा समावेश, इव्हन मोबाईल नंबर्स पर्यंत आम्ही दिलेले आहेत. म्हणजे एवढी आम्ही फ्लेक्सिबिलिटी, खूप चांगली ही फॅसिलिटी आहे. याचा नक्कीच लाभ घ्यावा सगळ्यांनी. पुढचा प्रश्न मी विचारेन की सीईटी परीक्षांबाबत अजून काही निर्णय झालेला नाहीये, तर या प्रवेश प्रक्रियेमध्ये त्याचा काही अडथळा येऊ शकतो का? नाही, आता कसं आहे मॅडम की या 10वी आणि 12वी नंतरच्या ज्या प्रवेश प्रक्रिया मी आत्ता सांगितल्या त्यात तंत्रशिक्षण संचालक या नात्यानं मी स्वतः त्याचा कॉम्पिटंट ऑफिसर आहे, म्हणजे सक्षम प्राधिकारी शासनाने घोषित केलेला आहे. आपण जो उल्लेख केला सीईटीच्या बाबतीत, त्या 12वी नंतरचे इंजिनिअरिंगचे अभ्यासक्रम असतील, फार्मसीचे अभ्यासक्रम असतील, आर्किटेक्टचे अभ्यासक्रम असतील, या बाबतीत शासनाने एक वेगळी अथॉरिटी तयार केलेली आहे, ॲडमिशन रेग्युलेटर अथॉरिटी. त्याखाली एक सीईटी कक्ष निर्माण केलेला आहे, आणि त्या सीईटी कक्षाचे जे कमिशनर आहेत, आयुक्त आहेत, त्यांच्याद्वारे या इतर सीईटीच्या प्रक्रिया पार पडल्या जातात. तर त्या संदर्भात सुद्धा आता कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेता माननीय मंत्री आमचे सामंत साहेब आणि ACS आमचे जलोटा साहेब यांनी परवाच एक मीटिंग या संदर्भात झालेली आहे. आणि हा प्रादुर्भाव लक्षात घेऊन लवकरात लवकर सीईटी बद्दल काय असावं, कसे डेट्स असाव्यात या संदर्भात चर्चा शासन स्तरावर सुरू आहे. लवकरच त्या डिक्लेअर करल्या. सन 2020च्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या असेल तर याबद्दल आपल्याकडून सविस्तर जाणून घ्यायला आवडेल. हो, ते म्हणजे मी आता म्हटल्याप्रमाणे त्यांना लागणारी जी सीईटी आहे त्याच्या डेट्स आणि त्या अनुषंगाने शासन स्तरावर सध्या विचार सुरू आहे. कारण कोविडचा जो प्रादुर्भाव आहे तो वाढतोय, ते बघून आपण त्यावर सध्या शासन स्तरावर माननीय मंत्री एका साधारण आठवड्याभरामध्ये याचा निर्णय देतील आपल्याला. त्याबरोबर मी एवढंही सांगू इच्छितो, पण त्यासाठी लागणारी जी नियमावली असते ती शासनाने मात्र प्रसिद्ध केलेली आहे. 9 जुलैला ती आमच्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे. आपण सगळीकडे ती पब्लिश केलेली आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना नियमावली काय असावी हे माहिती आहे. आणि यावर्षी कोविडमुळे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद म्हणजे AICT नावाची जी अपेक्स बॉडी आहे या सगळ्या अभ्यासक्रमांना गव्हर्न करणारी असं म्हणूया आपण, त्यांनी यावर्षी प्रत्येक राज्याला असं एक सजेशन केलेलं होतं की तुमच्या प्रवेश फेऱ्या तुम्ही जर कमी करू शकलात तर ते चांगलं होईल. आणि म्हणून आम्ही सुद्धा महाराष्ट्राने यावर्षी ज्या आपल्या प्रवेश फेऱ्या 3 असायच्या त्या यावर्षी 2 वर सीमित केलेल्या आहेत, की जेणेकरून प्रवेश प्रक्रिया सुद्धा लवकर आटपेल आणि विद्यार्थ्यांना अकॅडमिक वर्ष जे आहे ते इनफ मिळेल त्यांना त्यांच्या अभ्यासासाठी. एक्झॅक्टली. तर तो सुद्धा आम्ही यावर्षी विचार करून 3 प्रवेश फेऱ्या ज्या होणार आहेत यांच्या त्याच्याऐवजी 2च प्रवेश फेऱ्या घेणार. पण त्याच्यात सगळ्यांचा समावेश होईल, सर्वांचा, नुकसान काहीही कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीने ते दोन्ही राऊंड सेट केलेले आहेत. कोविड-19 मुळे जवळपास सगळं जगच बदललंय, त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक हे दोघेही ऑनलाईन जे प्रशिक्षण देत आहेत आणि घेत आहेत, तर हे मोठं आव्हान आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, मी आता जसा उल्लेख केला की कुठेतरी कोविडच्या पार्श्वभूमीवर आपल्याला या संदर्भामध्ये काहीतरी चेंज करणं गरजेचं होतं. आणि हा चेंज जो आहे हा या माध्यमातून आपण अपॉर्च्युनिटी म्हणून कसं बघता येईल, कोविडकडे संधी म्हणून कसं बघता येईल
असं सगळ्यांनी आपण लोकांनी बघितलं पाहिजे आणि ते सगळीकडे आपण ऐकतोय सुद्धा. तसंच याकरता सुद्धा आम्ही तर टेक्नॉलॉजीचे लोक आहोत, आम्ही इंजिनियर्स घडवणारे आहोत, फार्मसिस्ट म्हणजे टेक्नॉलॉजीस्ट घडवणारे लोक आहोत. त्यामुळे आम्ही यात अतिशय प्रगतपणे पुढे काम केलं पाहिजे आणि आमची मुलं सुद्धा तसं सपोर्ट करतायत त्याला. म्हणजे मला सांगायला आनंद होईल तुम्हाला की साधारण मार्चमध्ये जेव्हा 23 का 24 तारखेला आपलं लॉकडाऊन जेव्हा शासनाने डिक्लेअर केलं होतं, त्यावेळेला आमचे पॉलिटेक्निकचे अभ्यासक्रम 80% आसपास कंप्लीट केलेले होते. 20% अभ्यासक्रम तेव्हा सुद्धा राहिलेला होता. मग तो 20% अभ्यासक्रम आम्ही पूर्णपणे एप्रिल महिन्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने, मग ते गुगल मीट असू देत, वेबएक्स असू देत, असे वेगवेगळे डिजिटल जी माध्यमं आहेत, प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत आणि जे विनाशुल्क आहे अशांचा आम्ही यूज करून विद्यार्थ्यांचं ते 20%चं जे काही कम्प्लिशन होतं करिक्युलमचं वर्षाच्या शेवटी अगदी बरोबर ते आम्ही ते करून घेतलं होतं त्यावेळेला सुद्धा. आणि ह्या वर्षी तर आता आम्ही अगदी प्लॅनिंग करून आम्ही ऑनलाईन डिजिटल लर्निंग टीचिंग लर्निंग प्रोसेस जी आहे ती कंप्लीट करतो आहोत. त्या संदर्भात मी असं सांगू इच्छितो की साधारण 17 ऑगस्टपासून आमचे क्लासेससुद्धा पॉलिटेक्निक्समध्ये आणि इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये सुरू झालेले आहेत, फार्मसी कॉलेजेसमध्ये सुद्धा सुरू झालेले आहेत. त्यात आम्ही टोटली जो काही अभ्यासक्रम असेल तो अभ्यासक्रम आता 20% हा अभ्यासक्रम डिजिटली शिकवला गेला पाहिजे असे सुद्धा आपण निर्देश दिलेले आहेत. UGC तर म्हणतं की तो 40% म्हणजे तो असला पाहिजे. तर आपण त्यासाठी सिलेबसचं सुद्धा मॅपिंग केलेलं आहे आणि त्या मुलांना ते जर 20% अभ्यासक्रम डिजिटली त्यांनी कंप्लीट केले तर त्याला आपण डिजिटल क्रेडिट देणार आहोत. म्हणजे तेवढे क्रेडिट्स आता डिजिटली अर्न करू शकतो एखादा मुलगा. म्हणजे मी जर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये थर्मोडायनॅमिक्स आज शिकत असेल कदाचित आणि मी जर स्वयंवरून जर तो एखादा अभ्यासक्रम शिकलो तर त्याचे सुद्धा मला डिजिटल क्रेडिट्स मिळाले पाहिजे इथपर्यंतची व्यवस्था आपण विद्यापीठांना आता आणायला सांगितलेली आहे. तर कदाचित या टीचिंग लर्निंग प्रोसेसेसमुळे आणि या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण प्रत्येक मुलापर्यंत जाऊ आणि सध्या ते होत आहे. म्हणजे कालपर्यंत जर आम्ही बघितलं आमचे जे क्लासेस 17 ऑगस्टला सुरू झालेले आहेत त्यात साधारण 80 ते 85% विद्यार्थ्यांचा आज अटेंडन्स आम्हाला दिसून आला. तर हे कुठेतरी म्हणजे बदलत आहेत, मुलं पण बदलत आहेत, सिस्टम बदलतीये. यात आम्हाला एक रेझिलियन्स मॉडेल महाराष्ट्रात आणावं यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे एक लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम महाराष्ट्रात अस्तित्वात असावी की असे कुठचेही म्हणजे असा कोविड आला किंवा आणि काही उद्या घडलं तर अशा वेळेला आपली एज्युकेशन सिस्टीम ही विस्कळीत न होता ती त्याच तऱ्हेने पुढे गेली पाहिजे. या दृष्टीने आम्ही एक रेझिलियन्स सिस्टम कशी असू शकते, एक चांगलं लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम प्लॅटफॉर्म कसा उपलब्ध करून देता येईल जेणेकरून इकोसिस्टम महाराष्ट्रातली एज्युकेशनची ही अगदी दशीच्या दशी राहावी या दृष्टीने आमचे आता सध्या प्रयत्न सुरू आहेत. इव्हन TV चॅनल्सच्या माध्यमातून आम्हाला विद्यार्थ्यांपर्यंत काही चॅनल सुरू करून आम्हाला पोचता येतंय का तो सुद्धा प्रयत्न शासन स्तरावर आता सध्या सुरू आहे. त्यामुळे मला खात्री आहे की अतिशय व्यवस्थित हा सुलभ असा अभ्यासक्रम सुरू आहे. सर्व विद्यार्थी सुद्धा तो पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगचे ते व्यवस्थित शिकण्याचा तो प्रयत्न करतात. बरोबर आहे. आणि त्यांना म्हणजे हे इष्टापत्ती नाही म्हणता येणार, पण तुम्ही म्हणालात तसं परिवर्तन घडतंय आणि याचा आपल्याला अशा प्रकारेही उपयोग होतोय. हे सगळ्याच स्तरांना आता कळायला लागले, सगळ्या क्षेत्रांना, प्राध्यापकांनाही आणि विद्यार्थ्यांनाही असं म्हणायला हरकत. खरंच आहे. म्हणजे काय आहे की मी नेहमी म्हणतो हुका हे जे मी आता संकल्पना वापरली ही जी काय अँबिग्युटी अनसर्टिनिटी ती अनिश्चित आपण बघितली म्हणजे प्रत्येकाने एक्सपिरियन्स केली रादर अनुभवली. तर अशा वेळेला असं वाटत होतं अरे आता काय होईल, पण आपण स्वतःला चेंज केलं आणि चेंज करून बघा आता अनलॉक 1 अनलॉक 2 अनलॉक तर त्या पद्धतीने आपण जाऊन परत हे जनजीवन जे विस्कळीत झालेलं होतं ते आपण रुळावर आणतोय. तर याचा अर्थच आहे की परिवर्तन. आणि म्हणून एज्युकेशन मध्ये सुद्धा हे डिजिटल एज्युकेशन येणं हे परिवर्तन आहे, ते आपण संधी म्हणून बघितलं पाहिजे असं मला विद्यार्थ्यांना सुद्धा आणि यांना सांगणं. परदेशात शिक्षण घेण्यासाठी काही शिष्यवृत्त्या आहेत. होय. तर त्याचा विद्यार्थ्यांना त्याची माहिती मिळाली तर बरं होईल. मॅडम परदेशी विद्यार्थ्यांसाठी आमच्याकडे एक ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आमच्या विभागाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने एक अतिशय चांगली स्कीम सुरू केली की ज्यांचं उत्पन्न ज्यांच्या पालकांचं उत्पन्न 20 लाखाच्या आत आहे अशा विद्यार्थ्यांना जर परदेशामध्ये जायचं असेल आणि परदेशाचं शिक्षण आजकाल खूप महाग झालेलं आपण बघितलं
आणि युरोजमध्ये, डॉलर्समध्ये असे जेव्हा पैसे तिकडे आपल्याला द्यावे लागतात त्या विद्यापीठांमध्ये, पण आपण त्यात काही असे चांगले निकष घातलेले आहेत की जी विद्यापीठं QS रँकिंग आणि द रँकिंग, द म्हणजे टाइम्स हायर एज्युकेशन त्याचं शॉर्ट फॉर्म आहे द, तर या रँकिंग्समध्ये 200 त्याचा रँक असेल, म्हणजे 200च्या आत असलेलं विद्यापीठ असेल आणि त्या विद्यार्थ्याला जर त्या विद्यापीठामध्ये जर प्रवेश मिळालेला असेल तर अशा विद्यार्थ्यांना आपण त्याच्या पूर्ण जाण्या येण्याचा खर्च, तिथली असलेली ट्युशन फी, हे सगळं आपण त्याला शासनामार्फत देतो. बरं. त्यासाठी आपण 20 विद्यार्थ्यांचा एक असा संच निवडलेला आहे, 10 PG लेवलचा आणि 10 PhD लेवलचा. मग त्यात आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट असं सगळी विगतवारी त्यात दिलेली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांनी चांगला रँक असलेलं युनिव्हर्सिटी जर त्यांना मिळाली तर त्यात त्यांनी ॲडमिशन घ्यावी आणि त्याचा पूर्ण खर्च महाराष्ट्र शासन या निमित्ताने करेल. ती अतिशय पॉप्युलर अशी योजना, फ्लॅगशिप योजना आपल्याला म्हणता येईल, ती केली आहे. दुसरी एक योजना मला या निमित्ताने, आपण योजनांचं आत्ता विचारलं म्हणून मला सांगायला आवडेल विद्यार्थ्यांना, की एक उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 2006-07 मध्ये एक अतिशय फ्लॅगशिप योजना सुरू केली. त्याचं नाव आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना. मॅडम, ही योजना म्हणजे इतकं तिचा व्याप आता वाढलेला आहे, मला असं म्हणता येईल की यात आपण जवळपास 605 व्यावसायिक अभ्यासक्रम निवडलेले आहेत. मग त्यात इंजिनिअरिंग आहेत, फार्मसी आहे, लॉ आहे, BEd आहे, आपले पॉलिटेक्निक्स आहेत, फार्मसीज आहेत, आर्किटेक्चर कॉलेजेस आहेत, हॉटेल मॅनेजमेंट, 605 अभ्यासक्रमांची यादी आपण आपल्या GR द्वारे काढलेली आहे. या कोर्सेसमध्ये विद्यार्थी जर कॅप, म्हणजे आमची जी ॲडमिशन प्रोसेस असते, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसिजर जी होते आमची, त्याद्वारे जर त्याला ॲडमिशन मिळालेली असेल, प्रवेश घेतलेला असेल, तर त्या विद्यार्थ्याला, जर तो SC ST म्हणजे राखीव प्रवर्गातला विद्यार्थी असेल, तर त्याला आपण 100% त्याचं शिक्षण शुल्क माफ करतो. जर तो OBC असेल तर त्याला 50%, जर तो EBC असेल तर त्याला सुद्धा आपण 50% देतो. इव्हन परीक्षा शुल्क जे काही घेतलं जातं विद्यापीठांकडून, त्यात सुद्धा 50% आपण त्याला EBCच्या विद्यार्थ्यांना त्याला आपण माफ करतो. जेणेकरून ही जी व्यावसायिक, आज जे अनएडेड इन्स्टिट्यूशनमध्ये तुम्ही बघा, फीस ज्या आहेत 70-80 हजार रुपये, लाखभराच्या आसपास ज्या पगार, त्या सुद्धा त्यांच्या शिक्षण फीचा जो काही कंपोनंट आहे, ट्युशन फी आम्ही ज्याला म्हणतो, तो पूर्णपणे विद्यार्थ्याला शासनामार्फत, जर SC ST असेल, या प्रवर्गातला असेल, तर पूर्णच्या पूर्ण आपण रिम्बर्स शिष्यवृत्ती माध्यमातून करतो. आणि ही शिष्यवृत्ती आपण DBT द्वारे करतो. या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर नावाची ही जी काही योजना शासनाने अतिशय प्रभावीपणे समोर आणलेली आहे, की त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित अकाउंटवर आपण त्याची ती फी पाठवतो. अतिशय फ्लॅगशिप अशी ही आमची योजना आहे, ज्यात जवळपास मागच्या वर्षाच्या फिगर, म्हणजे आम्ही उच्च व तंत्र शिक्षण विभाग साधारण जर त्याचा मागची विगतवारी जर आपण बघितली तर 1 लाख जवळपास 79,000 विद्यार्थ्यांनी या स्कीमचा आमच्या EBC करता त्याचा लाभ घेतला. आणि त्यात जवळपास 618 कोटी रुपये आपण त्यात बजेट केलेले आहेत, शासनाने त्याला शिष्यवृत्ती स्वरूपात विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. तर अतिशय फ्लॅगशिप आणि चांगली योजना आहे, जेणेकरून ह्या ज्या काही प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत, मला हे पण विद्यार्थ्यांना आवाहन करायचं की या योजनेचा तुम्ही फायदा घ्या, की जेणेकरून तुम्ही जिथे कुठे ॲडमिशन घ्याल तिथं तुमची त्या कॅटेगरीप्रमाणे तसे तुम्हाला शिष्यवृत्तीचे लाभ मिळणार आहेत. बरोबर आहे. पण मग तुम्ही म्हणालात आता त्याचा फायदा घ्या, तर त्यांच्यापर्यंत ह्या योजना पोहोचतील कशा? आम्ही काय केलेलं आहे मॅडम, आम्ही आमच्या वेबसाईटवर तर सगळ्या या योजना आहेतच. जिथं जिथं आमचे फॅसिलिटेशन सेंटर आहेत, या फॅसिलिटेशन सेंटरच्या बाहेर सुद्धा आम्ही प्रत्येकाला ही योजना, त्याचं पॅम्पलेट, माहिती, आमचं तिथे केंद्र आहे ते देत असतं. या उपर आम्ही एक अतिशय चांगला उपक्रम या वर्षी राबवला तंत्रशिक्षण संचालनाने, की गेल्या वर्षभरामध्ये, म्हणजे आता कोविडचा प्रादुर्भाव आपण साधारण मार्चमध्ये बघितला, पण दिवाळीपर्यंतचा जो पिरियड आम्हाला मिळाला होता, साधारण आपण म्हणूया जानेवारीपर्यंतचा, त्यावेळेला आम्ही
आमच्या प्रत्येक जिल्ह्यातनं जेवढ्या शाळा आहेत आमच्या पॉलिटेक्निक्सच्या आजूबाजूला, तर प्रत्येकानं आम्ही टार्गेट दिले होते की बाबा तुम्ही एक सपोज शासकीय तंत्रनिकेतन धुळे असेल तर आजूबाजूच्या सगळ्या शाळांना आमचे टीचर्स जाऊन व्हिजिट करून आले. त्या विद्यार्थ्यांना आमच्या स्कीम समजून सांगणे ज्या काही आहेत या शिष्यवृत्तीच्या असू देत किंवा एक्झॅक्टली आमचे नियम काय आहेत, तुम्ही कशी प्रवेश घेऊ शकता हे त्यांना सांगितलं. एवढंच नव्हे तर त्या विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या प्रिमायसेसमध्ये आणलं, म्हणजे कॅम्पसेसमध्ये आणलं पॉलिटेक्निकच्या, की पॉलिटेक्निक काय असतं ते त्यांना दाखवलं, लॅबोरेटरीज काय असतात, तुम्ही इंजिनियर व्हाल म्हणजे कसं तुम्हाला काम करावं लागेल ही स्वतःहून समजून घेण्याची जी प्रक्रिया असते ती विद्यार्थ्यांना सुलभ आम्ही यावर करून दिली. आणि असे करिअर फेअर घेतले प्रत्येक ठिकाणी तालुक्या लेव्हलला, जेणेकरून आम्हाला 2,80,000 विद्यार्थी त्यांना व्हिजिट्स केल्याची नोंद झाली आणि त्याचा डेटा आमच्याकडे उपलब्ध झाला वर्षभरात. आणि तो आता प्रवेश प्रक्रिया करता आम्ही उपलब्ध करून दिल्यामुळे तो आम्ही विद्यार्थ्यांना एकाच दिवशी सगळ्यांना SMS पाठवून सांगू शकलो की आता प्रक्रिया सुरू झाली आहे, तुम्ही या प्रवेश प्रक्रिया करता आता याचा फायदा घ्या. गोष्टींचा वापर झाला. एक्झॅक्टली. म्हणजे शासनाच्या योजना चांगल्या आहेतच आणि त्याची माहिती सगळ्यांना पोहोचावी ह्याच्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. विद्यार्थी प्लेसमेंट आणि प्राचार्य शिक्षण याबाबत संचालनालय भर देते का, याबद्दल काय सांगाल? अतिशय महत्त्वाचा प्रश्न मॅडम तुम्ही या खऱ्या पूर्ण एपिसोडमध्ये मी म्हणेन. ह्या काय आहे की सध्या प्रत्येक ग्रॅज्युएट असू देत किंवा डिप्लोमा धारक असू देत तर त्याच्या एम्प्लॉयबिलिटीचा प्रश्न बाहेर चर्चा केला जातो, बरोबर आहे. या माध्यमातून म्हणजे 2.5 ते 3 वर्षापूर्वी मी जेव्हा संचालक पदाचा चार्ज घेतला त्यावेळेला आम्ही एक असं ब्रेन स्टॉर्मिंग सेशन घडवून आणलं. ॲक्च्युली आमच्या इन्स्टिट्यूशन्समधनं इंजिनियर्स, डिप्लोमा असू देत, डिग्री असू देत, टेक्नॉलॉजीस असू देत, ते बाहेर पडतात आणि शेवटी मॅक्सिमम इंजिनियर्स जे आहेत ते एम्प्लॉयबिलिटीच्या दृष्टीने प्रयत्न करतात इंडस्ट्रीजमध्ये. तर आम्ही सर्वप्रथम असा एक उपक्रम यावर्षी राबवला की आमचे 6 रिजन्स आहेत, 6 रिजन्समध्ये जॉईंट डायरेक्टर्स आहेत आमचे. प्रत्येक रिजनमध्ये असलेल्या मोठ्या आणि छोट्या सगळ्या इंडस्ट्रीजला आम्ही त्या रिजनला एकत्र केलं. आम्ही स्वतः तिथं गेलो, आमची सगळं टीम तिथं होती आणि तिथं आम्ही त्या इंडस्ट्रियलिस्टकडनं जाणून घेतलं की तंत्रशिक्षणामध्ये जर तुम्हाला विद्यार्थ्यांना उद्या जॉब्स द्यायचे असतील तर आम्ही कुठं कमी पडतोय ते तुम्ही आम्हाला सांगावं. आणि हा जेव्हा आम्ही इनपुट त्यांच्याकडनं घेतला त्यात आम्हाला एक बोल्डली 2-3 इनपुट्स समोर आले. एक होता की अभ्यासक्रमामध्ये बदल घडणं गरजेचं आहे आणि तो पण कंटिन्युअस घडणं गरजेचं. दुसरा होता की they said that in one line that we are somewhere losing the confidence on UG, I mean students. Why? Because they don't have skills and the competency sets as we require. म्हणजे इंडस्ट्रीला लागणारं जे काही कौशल्य असतं ते त्यात मिसिंग आहे की काय असं त्यांची भूमिका झाली होती. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं 2.5 वर्षापूर्वी की आपला करिक्युलम आधी आपण बदलूया. मग आम्ही सगळ्या विद्यापीठांना कळवलं की आपण करिक्युलम आता बदलायला सुरुवात करा आणि सगळ्या विद्यापीठांनी आता त्यांचे करिक्युलम बदलायला सुरुवात केलेली आहे, सगळ्यांचे जवळपास. आमच्या अंडर पॉलिटेक्निक करता जे MSBT नावाचं जी काही अथॉरिटी आहे जे हे सगळं करिक्युलम आणि हे अफिलिएशन सांभाळते त्यांना आम्ही निर्देश दिले आणि तिथे आम्ही एक अतिशय अभिनव असा प्रयोग राबवला की एक 100 इंडस्ट्रीज लहान मोठ्या एकत्र केल्या, त्या इंडस्ट्रीजला बोलवलं आणि आमचा करिक्युलम त्यांच्यासमोर ठेवला अभ्यासक्रम. आणि आमची एक बोर्ड ऑफ स्टडीज म्हणजे आमचे 100 टीचर्स आणि ती 100 असा एक पूल तयार करून आम्ही 1 to 1 की कुठल्या चॅप्टरमध्ये काय अपेक्षित आहे इंडस्ट्रीजला ते त्यांच्याकडनं जाणून घेतलं आणि ते त्या करिक्युलममध्ये कसं येईल या दृष्टीने आम्ही आमचा करिक्युलम बनवला. त्याला आम्ही करिक्युलम नाम दिलं, इंडस्ट्री करिक्युलम. आणि तो इंडस्ट्री करिक्युलम आता 3rd इयर पर्यंत आलेला आहे. तर मला फार आनंद आहे की हा करिक्युलम जेव्हा विद्यार्थी शिकतील तेव्हा ते इंडस्ट्रीला लागणारं जे मनुष्यबळ आहे तसं बनूनच ते बाहेर पडतील, कारण इंडस्ट्रीनेच बनवलेला तो अभ्यासक्रम आहे. त्यांच्याच इनपुटने आम्ही टेलर मेड असा अभ्यासक्रम बनवलाय. तर हा एक मोठा बदल आम्ही अभ्यासक्रमाच्या बाबतीत म्हणजे करिक्युलमच्या बाबतीत घडवला. दुसरं आमची एक म्हणजे आम्ही एक मोहीम राबवली असं म्हणूया. महाराष्ट्र राज्य गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही प्रत्येक मुलाला त्याने इंटर्नशिप केली पाहिजे असं ठरवलं
कारण काय आहे की इंजिनिअरिंग असू देत किंवा पॉलिटेक्निक असू दे, हे अभ्यासक्रम स्किल ओरिएंटेड आहेत. प्रॅक्टिकल त्याच्यात प्रॅक्टिकल नॉलेज विद्यार्थ्याला असलं पाहिजे. आता जो मी करिक्युला आपल्याला सांगितला त्यात आम्ही 40-45% त्याच्यात स्किल्स ठेवलेले आहेत. बरोबर. त्यात प्रत्येक चॅप्टरच्या मागे त्याला स्किल बेस्ड क्वेश्चन दिलेले आहेत. प्रत्येक सब्जेक्टच्या पाठी आम्ही त्यांना विद्यार्थ्यांना असं सुद्धा सांगितलेलं आहे की त्यात छोटे छोटे प्रोजेक्ट्स करा. त्याला मिनी प्रोजेक्ट्स, असे मायक्रो प्रोजेक्ट्स अशी नावं देऊन की विद्यार्थ्याने फ्लॅशर बनवावं, छोटीशी डोरबेल बनवावी, जेणेकरून विद्यार्थ्याला ते स्किल त्याच्या अंगी येतील. असा प्रयत्न आम्ही या करिक्युलमच्या पार्श्वभूमीत करताना आम्हाला आढळलं की आता विद्यार्थ्यांनी इंडस्ट्रीत गेलं पाहिजे. आणि मग म्हणजे मला सांगायला आनंद होतो की मागच्या वर्षी आम्ही 68,000 विद्यार्थी आमचे पॉलिटेक्निकचे हे जवळपासच्या त्यांच्या जेवढ्या महाराष्ट्रातल्या इंडस्ट्रीज आहेत, मग ते MSMEs असू देत, स्मॉल स्केल असू देत, मीडियम स्केल असू देत, या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये अगदी म्हणजे 2 महिने आम्ही असं म्हटलेलं आहे की तुम्ही काढा, उन्हाळ्याचे सुटीतले काढा किंवा हिवाळ्यातल्या सुटीतले काढा आणि तुम्ही जा इंडस्ट्रीमध्ये काम करा. स्वतः कौशल्य आणि त्या सगळ्या सिस्टम जेव्हा विद्यार्थी शिकतो, बघतो, तेव्हा त्यात ते ऑटोमॅटिक येतात. आणि मग त्याचा प्रत्यय आम्हाला असा आढळला की या 68,000 विद्यार्थ्यांपैकी बरेचसे एम्प्लॉयर जे होते त्यांना ज्यांनी इंटर्नशिप दिली, त्याच इंडस्ट्रीवाल्या लोकांनी त्यांना ऑफर दिली की आता तू आमच्याकडे काम केलंयस, तुझे कौशल्य चांगले झालेत, तू आमच्याचकडे का इंजिनियर म्हणून तुझ्या इंजिनिअरिंग नंतर येत नाहीस. म्हणजे या दृष्टीने एम्प्लॉयबिलिटी वाढवायला सुद्धा या इंटर्नशिपने आम्हाला खूप मदत केलेली आहे. बरोबर आहे. तर हा दुसरा आम्ही प्रयोग राबवला आणि तो सक्सेसफुल आम्ही करून दाखवला. तिसरं, आता नुसतं एम्प्लॉयबिलिटी आणि जॉब सीकर्स आपल्याला बनवायचे नाही आहेत. आपल्याला जॉब स्वतः मुलांनी म्हणजे स्वतः एंटरप्रिनर कसं होईल या दृष्टीने पण आम्ही काही प्रयत्न केले. ते प्रयत्न असे होते की आम्ही प्रत्येक रिजन वाईज विद्यार्थ्यांना फायनल इयरला प्रोजेक्ट्स असतात, हे त्यांना स्वतः एक प्रोजेक्ट करावं लागतं आणि त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून जे चांगले बेस्ट प्रोजेक्ट आहेत ते आम्ही इंडस्ट्रीला बघायला सांगितले, ते आम्ही चूज केले आणि त्या विद्यार्थ्यांचे त्या बेस्ट प्रोजेक्ट्समधनं काही चांगले पेटेंट्स निर्माण होतील का असा प्रयत्न आम्ही केला. आणि त्यात असं आढळलं आम्हाला बऱ्यापैकी विद्यार्थी पुढे आले, जेणेकरून संकल्पना ही होती की त्याची कन्सेप्ट, त्याची आयडिया घेऊन पुढे जाऊया, ती आयडिया जर्मिनेट करूया, ती झाल्यानंतर त्यातनं पेटेंट बाहेर येईल. पण पेटेंट नुसतं पेपरवर असून चालत नाही, कारण ते जगाला त्याचा फायदा झाला पाहिजे. आणि म्हणून ते पेटेंट आम्ही पुढे जाऊन त्याला इन्क्युबेट केलं, म्हणजे इन्क्युबेशन सेंटर्स तयार करण्याची संकल्पना आता आली आहे. आम्ही अंकुर नावाचा औरंगाबादला भाऊ नावाची येथे एक चांगली इन्स्टिट्यूट COEP ला तयार झालेली आहे. त्यात विद्यार्थी आज त्यांचं पेटेंट रजिस्ट्रेशन पासनं त्या पुढे जाऊन ते इन्क्युबेट करणे, ती आयडिया जर्मिनेट करून इन्क्युबेट झाल्यानंतर तिला मार्केटमध्ये आणण्याच्या दृष्टीने कमर्शियलाइज करणे आणि ते स्टार्टअप फॉर्ममध्ये बाहेर आणणे, इथपर्यंत हँड होल्डिंग आपण विद्यार्थ्याला सध्या करतो आहोत. जेणेकरून विद्यार्थी हा आता स्वतः एंटरप्रेनर म्हणून कसा बाहेर येईल या दृष्टीने संचालनाने गेल्या 2 वर्षांपासून अतिशय प्रामाणिकपणे आमच्या सगळ्या टीमने प्रयत्न केलेले आहेत. आणि आज जवळपास 60 ते 70 स्टार्टअप्स आमचे अतिशय चांगले पुणे, औरंगाबाद या ठिकाणी सुरू आहेत. तर त्याचा आम्हाला खरंच आनंद आहे की हा प्रयोग कुठेतरी इंटर्नशिप असू देत किंवा या आपण स्मॉल प्रोजेक्ट्स असू देत किंवा या मिनी प्रोजेक्ट्स असू देत, याच्यात येणाऱ्या स्किल्समुळे विद्यार्थ्यांना एम्प्लॉयबिलिटीला प्रचंड फायदा झाल्याचा आम्हाला दिसून आलं. आता आम्ही हा मॅसिव्ह ड्राईव्ह सर्व इन्स्टिट्यूशन्समधनं यावर्षी सुद्धा घेणार आहोत. अच्छा, म्हणजे विद्यार्थी प्लेसमेंटसाठी आधी त्यांना कौशल्य त्यांनी आत्मसात करावं, प्रॅक्टिकल नॉलेज घ्यावं, म्हणजे जेणेकरून ते अंमलबजावणी त्याची व्यवस्थित होईल. आणि त्यांना उद्योजक बनण्यासाठी पण आपण प्रवृत्त करताय, म्हणजे स्वावलंबी बनू शकतील ते, म्हणजे आत्मनिर्भर आपण जे म्हणतो, तर त्या दृष्टीने हे पाऊल आहे आमचं. अच्छा, आणि प्राचार्य शिक्षण संदर्भात काय सांगा? प्राचार्यांचं नाही, आता कसं झालेलं आहे की बेसिकली प्राचार्य हा आमचा त्या इन्स्टिट्यूशनचा लीडर असतो, बरोबर आहे. तर आम्ही असं ठरवलं सर्वप्रथम की आधी लिडरशिपला आपण डेव्हलप करूया. मग लिडरशिपला कदाचित हे सगळे जे काय आत्ता मी आपल्याला कन्सेप्ट सांगितल्या या त्यांनी सुद्धा क्लॅरिटीने आधी स्वतः अनुभवल्या पाहिजे. आमच्या फॅकल्टीला सुद्धा ट्रेन करावं लागलं त्यासाठी. आणि म्हणून आम्ही असं केलं की टाटा मोटर्स असू देत,
मग यामाहा असू देत, मर्सिडीज बेन्झ असू देत, अशा चांगल्या चांगल्या इंडस्ट्रीजला आम्ही आवाहन केलं. आणि मला सांगायला आनंद होतो की अगदी रिलायन्सपासून सगळ्या मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये आज आमचे टीचर्स, आमचे प्राचार्य हे स्वतः जाऊन स्वतः आधी ट्रेनिंग घेऊन आले. टीचर असेल तर त्याच्या कोर सेक्टरचं नॉलेज त्याला तिथं बघायला मिळालं, त्याच्यावर काम करायला मिळालं, जेणेकरून ते नॉलेज घेऊन तो जेव्हा संस्थेमध्ये येतो, आपल्या परत इन्स्टिट्यूशनमध्ये येतो, तेव्हा पर्यायानं विद्यार्थ्यांना ते नॉलेज डिसिमिनेट करू शकतो. आणि मग खऱ्या अर्थानं आपण असं म्हणूया की इंडस्ट्री इज रिचिंग टू स्टुडंट्स इनडायरेक्टली. तर अशा पद्धतीने आम्ही हा टीचर्स ट्रेनिंग्स हा पण एक मोठा आपण मुद्दा पुढे आणला आणि अतिशय सक्सेसफुली करून दाखवला. आणि ही खरं तर कंटिन्युअस प्रोसेस आहे मॅडम, ही थांबून चालणार नाही. कारण ट्रेनिंग असं आहे की मला आपल्याला प्रत्येकाला एव्हरी डे आता हवं आहे, बदलायचं आहे. त्यामुळे ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. आम्ही जास्तीत जास्त इंडस्ट्री यात कशा सहभागी होतील याचा प्रयत्न करतोय. आम्ही काही पॉलिटेक्निक्समध्ये अतिशय चांगले उपक्रम राबवले. औरंगाबादचं पॉलिटेक्निक आमचं घ्या, तिथं मर्सिडीज बेन्झने आम्हाला जवळपास विद्यार्थ्यांसाठी 3 मर्सिडीजच्या गाड्या दिलेल्या आहेत. त्या इंजिन्सवर विद्यार्थी काम करतात. छोटे छोटे अभ्यासक्रम त्यात त्यांनी डेव्हलप करून दिलेले आहेत. तिथं विद्यार्थी करून आज तुम्ही कुठच्याही मर्सिडीज सेंटरवर जर गेलात तर तुम्हाला आमचा विद्यार्थी तिथं काम करताना आढळून येईल. आणि त्याचं पॅकेज सुद्धा अतिशय चांगलं, त्याला 25-30 हजाराचं पॅकेज त्या विद्यार्थ्याला तिथं मिळतं. तर या दृष्टीने आम्ही इंडस्ट्रीची सांगड घालून ती इंटरॅक्शन कशी इन्स्टिट्यूटची वाढवता येईल असा मग प्रयोग आम्ही पुण्याला यामाहाबद्दल केला, मर्सिडीजबद्दल केला, टाटा मोटर्सबद्दल केला, महिंद्राबद्दल मोठा आम्ही नागपुरात केला. असे आम्ही विविध उपक्रम पॉलिटेक्निक्समध्ये आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सध्या राबवतोय. प्रत्येक कॉलेजने स्वतःचे MOU केलेले आहेत, जेणेकरून इंडस्ट्रीची लायसनिंग त्यांचं कसं वाढेल, विद्यार्थ्यांना तसा फायदा कसा जाईल, असा विद्यार्थी केंद्रीभूत अशा सगळ्या योजना डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनने सध्या हाती घेतलेल्या. आणि या सर्वांचाच परिपाक म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर होय की त्याची एम्प्लॉयबिलिटी वाढवायला आणि प्लेसमेंट्सला त्याला ऑटोमॅटिकली आम्हाला मदत होती. तुमच्याकडून आज खरंच खूप प्रश्नांची सविस्तर छान उत्तरं मिळाली. आता मी पहिल्या प्रश्नाकडे पुन्हा येते की ही जी तंत्रशिक्षण संचालनालयाची प्रवेश प्रक्रिया आहे याबद्दल तुम्ही जाता जाता काय आवाहन कराल? आता या 2 गोष्टींनी मी खरं तर आपलं मत मांडू इच्छितो. एकतर या सर्व योजना मी ज्या आत्ता सांगितल्या त्याचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा या प्रक्रियेत, बरोबर. नंबर 2, त्याला एम्प्लॉयबल करण्यासाठी आम्ही हे जे काही आत्ता सांगितलेले प्रयत्न आहेत ते आम्ही करणार आहोत, जेणेकरून त्याचं भविष्य हे उज्ज्वल असणार आहे हे यातनं दिसत आहे. त्यांचा त्यांनी विद्यार्थ्यांनी आवर्जून फायदा घ्यावा हे पण मी आवाहन करू इच्छितो. आणि सगळ्यात शेवटी कोविडच्या प्रादुर्भावापासून आपण जसं चेंज हे त्याचं जर उत्तर असेल, परिवर्तन जर उत्तर असेल, तर आपण सर्वजण हे बदलतो आहोत, ही सिस्टीम बदलती आहे, पूर्ण डिजिटल लर्निंगपर्यंत आपण आलेलो आहोत. तर या पार्श्वभूमीतून मला असं सांगायला आवडेल विद्यार्थ्यांना की प्रत्येक माणसाचा सध्या जो सर्वे कंडक्ट झालेला आहे त्यातनं असं आढळून आलं आहे की प्रत्येक माणसाला आता अपस्किलिंग आणि रिस्किलिंग ही कन्सेप्ट समोर आलेली आहे. म्हणजे मी असू देत किंवा आपण असाल किंवा आणि काही कुठचाही एक व्यक्ती आपण डोळ्यासमोर जर घेतला, त्याला जर या जगामध्ये हुका वर्ल्डमध्ये जर व्यवस्थित बाहेर पडायचं असेल या हुकाच्या परिस्थितीमधनं, तर त्याने स्वतःमध्ये अपस्किलिंग आणि रिस्किलिंग कंटिन्युअस करणं गरजेचं आहे. म्हणजेच असं म्हटलं जातं की दर 6 महिन्यांनी तुम्ही स्वतःचे 42% स्किल्स हे बदलले पाहिजे. यू हॅव टू रिप्लेस युअर सेल्फ. आणि दर 1.5 वर्षांनी तुमचे अंगीभूत असलेले सर्व स्किल्स जे आहेत ते नाहीसे होऊन तुम्हाला पूर्णपणे नवीन आणायचे. इथपर्यंत आता कन्सेप्ट गेलेली आहे. त्यामुळे सर्वांना म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना माझं असं आव्हान आहे की आपण सर्व बदलूया. आणि ही जी काय आमची अतिशय योग्य अशी प्रणाली आहे आपण विद्यार्थ्यांसाठी आणली आहे, त्यांना त्याचा विद्यार्थ्यांनी पूर्णपणे सहभाग दाखवावा, त्याचा फायदा घ्यावा, जेणेकरून आपण उद्याचे एक चांगले इंजिनियर म्हणून आमच्या पॉलिटेक्निक्स किंवा या फार्मसी इन्स्टिट्यूशनमधनं बाहेर पडाल अशी मला नक्कीच खात्री आहे. खरंय. आज सरांनी आपल्याला मुख्यतः तंत्रशिक्षण संचालनालयाची प्रवेश प्रक्रिया कशी आहे, मग त्या प्रवेश प्रक्रियेतून आपण पुढे जाऊन वेगवेगळे कौशल्य कशी आत्मसात करू शकू, त्यासाठी संचालनालय कसं प्रयत्न करत आहे, त्यानंतर प्लेसमेंटसाठी कसे प्रयत्न होत आहेत आणि त्या दृष्टीनं प्रत्येकानं
सर म्हणाले तसं ते भुकाशी लढण्यासाठी, त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्यात रोजच्या रोज कसं परिवर्तन करायला हवंय हे खरंच सरांनी खूप छान सांगितलं. सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिली. पण आपल्याला थांबायला हवं कारण वेळेची मर्यादा असते. सरांकडे सांगण्यासारखं खरंच खूप काही आहे आणि मला वाटतं श्रोत्यांचं, प्रेक्षकांचं या निमित्तानं या उत्तरांमुळे नक्की समाधान झालं असेल. आपण आलात आणि सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिलीत याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम, धन्यवाद.